नमस्ते बाबा. नमस्ते. कसे आहात? मस्त मजेत. तुमचं नाव काय आहे? माझं नाव अरुण मुसळे. अरुण मुसले आहे. तर बाबा, आपल्या मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर मध्ये यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? मला हेवी ऑर्थरायटिस, ओके. स्किन डिसीज होतं, थोडं म्हणजे हिचिंग व्हायचं, बॉडी इचिंग व्हायचं. पित्त ज्याला बोलतो आपण, हो अंग खाजवायचं वगैरे. हो. म्हणजे काही खाल्लं मी, समजा असं नॉनव्हेज खाल्लं एका दिवशी किंवा वांग खाल्लं, हा, तर त्याने माझी बॉडी खाजवायची, लगेच तुम्हाला त्याच्यामुळे इचिंग व्हायची. तर त्याच्यानंतर मग माझे गुडघे, परत त्याच्यानंतर बॉडी पेन व्हायची झोपेमध्ये जास्त. झोपेमध्येच. हा. ओके. मग तुम्ही त्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मग त्यासाठी तुम्ही बाहेर काय काय केलं? बाहेर मी तिन्ही प्रकारची औषधी घेतल्या, म्हणजे होमिओपॅथी घेतलं, हो. आयुर्वेदिक घेतलं आणि ॲलोपॅथिक घेतलं. ओके. त्याने काय तात्पुरतं फक्त इफेक्ट व्हायचा, ते बंद झालं की परत तुमची बॉडीला परत ते त्रास व्हायला सुरुवात व्हायची. हा, मग आपल्या जे मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? मला आमचे पाहुणे होते गावी, आम्ही लग्नानिमित्त अमरावतीला गेलो होतो. हो. तर तिथे सुद्धा मॉम हेल्थ केअर सेंटर आहे. तर तिथे आम्ही 5 दिवस थेरपी घेतली अच्छा, त्यांच्या तुम्ही 5 बरोबर दिवस जाऊन. घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथला ऍड्रेस दिला. मग तुम्हाला आता खारघरचा. इथे आपल्या मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर मध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले? आता मला जवळजवळ 1 महिना झाला. 1 महिना झाला. हो. मग आता 1 महिन्यामध्ये तुम्ही जे आजार घेऊन आले होते, हो. मग आता 1 महिन्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यात? आता माझं काय झालं की माझा पोटाचा जो प्रॉब्लेम होता, गॅसेस वगैरे होतं, हा. म्हणजे अपचन होतं, गुडघे दुखायचे, बॉडी दुखायची, म्हणजे उत्साह होता, सकाळी उठायची इच्छा व्हायची नाही. हो. इथे आता 1 महिन्यानंतर असं वाटतं, आता मी सतत असं वाटतं आपण बाहेर जाऊ, काही काम करावं अशी इच्छा होते आता. म्हणजे घरात पहिले कसं आळस यायचा, हो. आता काय झालं, आळस कमी झाला. रात्री बॉडी पेन व्हायची खूप झोपेमध्ये. आता कळ जरी पडला की गुडघ्यामध्ये कळ निघायची, कमरेमध्ये, आता ते बंद झालं सर्व. म्हणजे तुमचं गुडघ्यामध्ये कळ येणं, तुमची बॉडी जे पेन होणं, आणि मेन गोष्ट म्हणजे जे ऍसिडिटी सारखा प्रॉब्लेम जे होणं आणि हिचिंग जे पण itching, बरीचशी कमी झाली. ते बरीचशी तुमची कमी झाली. हो. मग ते आपल्याकडे असं कोणता प्रोडक्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला ते बरं वाटलं? मला आता सर्वात बेस्ट प्रोडक्ट म्हणजे मॉम मॅट. मॉम मॅट. मॉम मॅट मुळे काय होते, बॉडीला जे हीट मिळते ना, हा. त्याच्यामुळे तुमचा गॅस प्रॉब्लेम आहे, स्किन डिसीज आहे, हो. बॉडी पेनिंग आहे, हो. आणि हे मायग्रेन आहे, सगळंच म्हणजे जवळजवळ सर्दीपासून सगळे आजारावर जास्तीत जास्त म्हणजे आपली जी मात मॉम करता मॅट येते. आहे, हा, मग मॉम मॅट आपण बोलू शकतो की लय भारी लय आहे. भारी. लय भारी आहे त्याच्यानंतर ना? बेड आहे, बेडीनं तुमच्या स्पाइन मॅनेजमेंट, जिथे जिथे पॉइंट तुमचे प्रेशराईज करते ना ती मशीन, हो. त्याच्यामुळे तुम्हाला बॉडी एकदम तुमची स्ट्रेट होते, वाकडं चालणारा माणूस सुद्धा सरळ होतो त्याने. मग तुम्ही आपल्या मॉम हेल्थ केअर खारघर सेंटर बद्दल लोकांना काय सांगणार जे थेरपी घेत नाहीयेत आणि प्रॉब्लेम्स त्या लोकांना? माझं एवढंच म्हणणं आहे खारघरवासियांना की आपलं स्वास्थ्य जर स्वस्त आणि चांगलं ठेवायचं असेल, त्यांनी जरूर मॉम हेल्थ केअरला भेट द्यावी आणि आपली थेरपी रेग्युलर चालू करावी. जर आपल्याला असं वाटेल बा आपले आजार आपले काढायचे शहरामधून, तर त्याच्यासाठी त्यांनी जरूर यावं, ही अशी मी त्यांना विनंती करेन. बाबा, मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम मॅट लय भारी, आणि वर्षा मॅडम लय भारी, आणि खारघर सेंटर लय भारी. तर थँक्यू.